अक्कलकोटला गेल्यावर हमखास जाणवणाऱ्या गूढ, प्रचितीदायक व खऱ्याखुऱ्या गोष्टी सखोल खुलासा. अक्कलकोटला मंदिरात प्रवेश केल्यावर जेव्हा भक्त त्या प्राचीन वटवृक्षाखाली उभा राहतो, तेव्हा अचानक एक अत्यंत उबदार आणि सुरक्षित भावना निर्माण होते. जगात आपले कोणीही नसले तरी एक अत्यंत सामर्थ्यवान पिता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही जाणीव आतून होते. सर्व चिंता, असुरक्षितता आणि भीती त्या वटवृक्षाच्या सावलीत एका क्षणात विरघळून जाते. अक्कलकोटला गेल्यावर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ एक वाक्य राहत नाही, तर ती एक जिवंत प्रचिती बनते. दर्शन रांगेत असताना किंवा समाधीसमोर डोळे मिटल्यावर अनेक भक्तांना आतून अत्यंत स्पष्टपणे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज ऐकू येतो. विशेषतः जेव्हा आयुष्यात संकटांचा काळ चालू असतो, तेव्हा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा एकच विचार मनाला डोंगरा एवढे बळ देतो आणि नैराश्य कायमचे दूर करतो. समाधीवर मस्तक टेकवताना कोणत्याही दुःखाशिवाय अचानक डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागते. हे अश्रू म्हणजे वर्षानुवर्ष साचलेला ताण, कर्माचं ओझं आणि मीपणा गळून पडल्याचं लक्षण आहे. स्वामी, तुम्ही मला सांभाळून घेतले, या एकाच कृतज्ञतेच्या भावातून तो अश्रूंचा बांध फुटतो आणि मन एखाद्या आरशासारखे स्वच्छ होते. अक्कलकोटच्या अन्नछत्रातील प्रसादाची चव जगातल्या कोणत्याही पंचपक्वान्नात मिळत नाही. तो प्रसाद ग्रहण केल्यावर केवळ शारीरिक भूक शमत नाही, तर आत्म्याची तृप्ती होते. अनेक आजारी किंवा थकतलेल्या भक्तांना हा प्रसाद खाल्ल्यावर शरीरात एका नवीनच आणि प्रखर ऊर्जेचा संचार झाल्याची शारीरिक प्रचिती येते. मंदिरात हजारो लोकांची गर्दी, रांगा आणि कोलाहल असतो, मात्र समाधीच्या गाभाऱ्यात पाऊल ठेवताच भक्ताच्या मनातील सर्व विचार अचानक थांबतात. बाहेरचा कोणताही आवाज ऐकू येत नाही, फक्त एक अथांग शांतता जाणवते. मेंदूची सतत चालणारी बडबड तिथे थांबते आणि खऱ्या ध्यानाची अवस्था कोणाच्याही प्रयत्नांविना आपोआप लागते. अक्कलकोटच्या आवारात किंवा गल्ल्यांमध्ये फिरताना अचानक एखादी अनोळखी व्यक्ती, लहान मूल किंवा भिक्षेकरी जवळ येतो आणि हसून असे काहीतरी बोलून जातो, जे तुमच्या कित्येक दिवसांच्या गुंतागुंतीच्या समस्येचं अचूक उत्तर असते. कधी कुणी हातात अचानक फूल देते, तर कुणी रस्ता दाखवते. हे साक्षात स्वामींचं सगुण रूपातील मार्गदर्शन मानले जाते. कोणतीही अगरबत्ती किंवा अत्तर आजूबाजूला नसताना, दर्शन घेताना किंवा परतीच्या प्रवासात अचानक चंदनाचा, गुलाबाचा किंवा अष्टगंधाचा एक अत्यंत मोहक आणि सूक्ष्म सुगंध दरवळतो. हा सुगंध क्षणभरच टिकतो, पण तो मी तुझ्यासोबत आहे हा स्वामींनी दिलेला सर्वात मोठा आणि हमखास जाणवणारा संकेत असतो. तिथे गेल्यावर मला पैसा मिळू दे, गाडी मिळू दे, या मागण्या आपोआप मागे पडतात. कितीही मोठी महत्वाकांक्षा असली तरी अक्कलकोटच्या मातीत जे आहे त्यात आनंद मानण्याची विरक्ती नैसर्गिकरित्या निर्माण होते. स्वामींनी दिले तर प्रसाद आणि नाही दिले तर त्यांचीच इच्छा, हा सर्वोच्च परमार्थाचा भाव मनात कायमचा रुजतो. अक्कलकोटमध्ये मुक्काम केल्यावर किंवा तिथून घरी परतल्यावर पहिल्या काही रात्रींमध्ये भक्तांना अत्यंत स्पष्ट स्वप्ने पडतात. यात कधी स्वामी प्रत्यक्ष हसताना दिसतात, तर कधी येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना आणि त्यावरील उपाय सांगितला जातो. हे दृष्टांत भविष्यातील अनेक मोठे धोके टाळण्यास मदत करतात. जो नामजप आधी माळ घेऊन किंवा प्रयत्न करून करावा लागायचा, तो अक्कलकोटच्या दर्शनानंतर आपोआप सुरू होतो. श्री स्वामी समर्थ हा मंत्र ओठाऐवजी थेट हृदयातून आणि श्वासातून फिरू लागतो. गाडी चालवताना,
काम करताना, अगदी झोपेतही हा जप आतल्या आत अखंड चालू राहतो. स्वामी कधीही भक्ताचं प्रारब्ध किंवा संकटे पूर्णपणे पुसून टाकत नाहीत, पण अक्कलकोटच्या दर्शनानंतर त्या संकटाशी 2 हात करण्याची वाघासारखी ताकद शरीरात आणि मनात संचारते. कालपर्यंत ज्या प्रश्नांची भीती वाटत होती, ते प्रश्न आता अत्यंत क्षुल्लक वाटू लागतात. अक्कलकोटवरून परतताना भक्त आपल्यासोबत तिथले चैतन्य घेऊन येतो. घरात पाऊल ठेवताच वास्तूतील जडत्व, सतत होणारी चिडचिड किंवा नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे पळून जाते. घराला एका मंदिराचे स्वरूप प्राप्त होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यात अचानक एक सकारात्मक बदल दिसून येतो. अक्कलकोटच्या दरबारात राजा आणि रंक एकाच रांगेत उभे असतात. अन्नछत्रात सेवा करताना किंवा दर्शन रांगेत उभे असताना माणसाच्या आतील मी मोठा हा अहंकार पूर्णपणे तुटून पडतो. सर्वांमध्ये एकच दत्त तत्व आहे याची प्रचिती येते आणि अकारण राग किंवा द्वेष करण्याची सवय कायमची सुटते. तिथे अनेकदा गाय, कुत्रा किंवा पक्षी भक्तांच्या अगदी जवळ येतात, अत्यंत शांतपणे डोळ्यात पाहतात आणि कोणताही त्रास न देता निघून जातात. स्वामींनी प्राण्यांवर अलोट प्रेम केले. भक्तांना आजही या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यांतून स्वामींची करुणा आणि वात्सल्य स्पष्टपणे जाणवते. हृदय पेवटून टाकणारी प्रचिती म्हणजे परतीचा प्रवास. अक्कलकोटची वेशी ओलांडताना पाय जड होतात आणि मन सतत मागे ओढले जाते. मी माझ्या खऱ्या घरी येऊन परत चाललो आहे या भावनेने मन अस्वस्थ होते. ही अस्वस्थता म्हणजेच स्वामींनी तुमच्या आत्म्यावर कोरलेली पुन्हा येण्याची कायमस्वरूपी साध असते. अक्कलकोट हे केवळ तीर्थ नाही, तर तो अथांग प्रेमाचा महासागर आहे, जिथे भक्ताची अश्रूंची ओंजळ स्वामी आनंदाने भरून देतात. निशंक हो, निर्भय हो मनारे, हा तारक मंत्र अक्कलकोटवरून परतल्यावर केवळ कानात गुंजत नाही, तर तो शरीराच्या प्रत्येक पेशीत भिनल्यासारखा वाटतो. जेव्हा जेव्हा आयुष्यात भीती किंवा एकटेपणा वाटतो, तेव्हा कोणत्याही प्रयत्नाविना हा मंत्र आतून आपोआप उफाळून येतो आणि एका सेकंदात मनाला वाघासारखे निर्भय बनवतो. जेव्हा माणूस आयुष्यात चहूबाजूंनी हरतो आणि एकांतात ढसाढसा रडतो, तेव्हा अचानक पाठीवरून कोणीतरी मायेने हात फिरवल्याचा किंवा एका अदृश्य उबदार मिठीने जवळ घेतल्याचा अत्यंत जिवंत भास होतो. अक्कलकोटशी नाळ जुळलेल्या प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी या मायेच्या स्पर्शाची खूण अनुभवलेली असते. अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यावर स्वामींनी सर्वप्रथम खंडोबा मंदिरात वास्तव्य केले होते. या मंदिरात पाऊल ठेवताच अंगावर एक वेगळीच वीज सळसळते. तिथे उभे राहिल्यावर असा स्पष्ट भास होतो की आपल्या आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात इथूनच झाली आहे. मनावर आलेली कोणतीही मरगळ किंवा नैराश्य तिथल्या जागृत ऊर्जेने एका क्षणात दूर होते आणि स्वामींचे स्वागत करणारे तेच चैतन्य आजही तिथे जाणवते. चोळाप्पांनी जगाचे बोलणे ऐकूनही गरिबीतही स्वामींना आपल्या घरात ठेवले. त्यांच्या वास्तूचे किंवा समाधीचे दर्शन घेताना भौतिक श्रीमंतीपेक्षा भावनेची श्रीमंती किती मोठी असते याचा साक्षात उलगडा होतो. तिथे गेल्यावर मनातील सर्व अहंकार आणि व्यावहारिक आडाखे गरून पडतात. माझ्याकडे जगाला दाखवायला काही नसले तरी माझी भक्ती स्वामींना पुरेशी आहे, हा निस्सीम शरणागतीचा भाव तिथे आतून उफाळून येतो. बाळाप्पा महाराजांनी स्वामींची परंपरा अत्यंत निष्ठेने आणि कडक नियमांनी चालवली. या गुरु मंदिरात प्रवेश केल्यावर एक अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध आणि प्रगल्भ शांतता जाणवते. जर तुम्ही ध्यान, ज्योतिषशास्त्र किंवा आध्यात्मिक साधनेत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी चार्जिंग स्टेशन आहे.
तिथे बसल्यावर बुद्धीतील सर्व संभ्रम दूर होतात आणि योग्य मार्गदर्शनासाठी आवश्यक असणारी दैवी प्रज्ञा आपोआप जागृत झाल्याची प्रचिती येते. हरिभाऊंनी संसाराचा त्याग करून स्वामींवर एखाद्या आईसारखे प्रेम केले, म्हणून ते स्वामीसूत झाले. त्यांच्या भक्तीचे स्मरण केल्यावर किंवा त्यांच्याशी संबंधित वास्तूत गेल्यावर अंतःकरणातील कोरडेपणा कायमचा संपतो. संसारातील मोहमाया अचानक क्षुल्लक वाटू लागते आणि देवावर वेड्यासारखं आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम कसं करावं याची एक अत्यंत भावनिक आणि डोळे पाणावणारी अनुभूती आतून मिळते. अक्कलकोटला राजे शंकरराय यांनी स्वामींचे दास्यत्व पत्करले आणि राजसत्ता परब्रह्माच्या चरणी लीन झाली. या मठाच्या परिसरात वावरतानाही सर्वात मोठी प्रचिती येते की जगातील कोणतीही मोठी सत्ता, संपत्ती किंवा पद हे स्वामींच्या एका कटाक्षापुढे शून्य आहे. हा विचार मनातील माझ्याकडे हे आहे ते आहे हा सूक्ष्म अहंकार कायमचा जाळून टाकतो आणि खरी श्रीमंती फक्त भक्तीत आहे हे तिथे डोळ्यांसमोर सिद्ध होते. खंडोबा मंदिर ते चोडाप्पांचे घर आणि बाराप्पा मठ या जुन्या वास्तूंमधून अनवाणी चालताना अचानक कार मागे गेल्यासारखा वाटतो. आजूबाजूला आधुनिक जग असले तरी आतून असे वाटते की आपण त्याच जुन्या 1870च्या दशकात वावरत आहोत आणि कोणत्याही क्षणी समोरून स्वामी आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण म्हणत हसत हसत चालत येतील. हा जिवंत भास अंगावर अक्षरशः रोमांच उभा करतो. चोडाप्पा, बाळाप्पा आणि स्वामीसूत यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांची स्वामीनिष्ठा तिथे अनुभवल्यावर भक्ताला स्वतःच्या आयुष्यातील दुःखे अत्यंत छोटी वाटू लागतात. जर स्वामींनी त्यांच्या सगळ्यात जवळच्या आणि लाडक्या भक्तांची इतकी परीक्षा पाहिली तर माझी काय कथा, या एका विचाराने संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची एक नवी आणि अफाट ऊर्जा मिळते. खंडोबा मंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास जेव्हा स्वामींच्या मुख्य समाधीवर आणि या सर्व अनन्यसाधारण भक्तांच्या मठांवर जाऊन पूर्ण होतो तेव्हा मनातील सर्व द्वंद्व संपते. स्वामी आणि त्यांचे हे भक्त वेगळे नसून ते सर्व एकाच परब्रह्माचे विविध रंग आहेत ही अद्वैताची अनुभूती मिळते. अक्कलकोटची वेशी ओलांडताना एक संपूर्ण नवीन आणि प्रगल्भ माणूस म्हणून आपला मानसिक पुनर्जन्म झाल्याची ती सर्वात मोठी आणि अंतिम खात्री असते. स्वामींचे केवळ रूप पाहणे म्हणजे दर्शन नाही. बाळाप्पांची शिस्त, चोळाप्पांचा त्याग आणि स्वामीसुतांचे प्रेम हृदयात भिनणे हेच अक्कलकोटचे खरे दर्शन. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.